सप्रेम जय भीम. मित्रांनो, मी प्रबोध हरिभाऊ तभाने, बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेचे अध्यक्ष. आम्ही एक थीम घेऊन या नागपूर शहरामध्ये आलेलो आहे. या दक्षिण पश्चिम आणि दक्षिणमध्ये स्वच्छ सुंदर विहार स्पर्धा असायला हवी याकरिता अनेक दिवसापासून मागणी होती. त्यामुळे या बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेद्वारे आम्ही स्वच्छ सुंदर विहार स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि ही स्पर्धा मागील 3 महिन्यापासून आम्ही संपूर्ण परीक्षण केलं आणि जवळपास या स्पर्धेमध्ये 50 विहार सहभाग घेतलेला आहे. आम्ही सर्वेक्षण टीम तयार केली, ज्यामध्ये 5 लोकांची टीम तयार केली आणि स्वच्छ सर्वेक्षण झालेलं आहे. जवळपास या स्पर्धेमध्ये 50 विहारांनी आपला सहभाग नोंदविला आहे. आणि आता 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्मिला कॉलनी इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्राईज डिस्ट्रीब्युशन इथे आहे. जवळपास 6 वाजता हे प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल. याकरिता आपण चीफ गेस्ट आपले IAS अधिकारी श्याम तगे सरांना बोलवलं आहे. ते वक्ता आहेत आपले प्रमुख. आणि ही स्पर्धा ठेवलेली आहे, तरी पहिल्यांदाच आहे की याच्यापूर्वी स्पर्धा झालेल्या आहेत? मला वाटते ह्या संपूर्ण विदर्भामध्ये अशी स्पर्धा आतापर्यंत तरी कोणी घेतलेली नाही. ही नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे. माझं कसं म्हणणं आहे की काय झालेलं आहे की आमचे जे बौद्ध समाजाचे लोक, हे संपूर्ण लेडीज लोक आम्हाला विहारात दिसतात, पण आपले जे मोठे लोक आहेत, लहान मुलं आहेत, यांनी सुद्धा आपल्या विहारात दर्शन घेतलं पाहिजे. काय नाही, कमीत कमी तर मुलांनी रविवारी एक तिथे प्रार्थना घ्यायला पाहिजे, तिथे गेले पाहिजे. हा माझा प्रयत्न आहे. आणि जेणेकरून प्रत्येक समाजामध्ये आपण वर्किंग करतो, पण बौद्ध समाजसुद्धा प्रत्येक विहारात जातो, पण एखादं आंदोलन झालं तर एकत्रित आले पाहिजे. प्रत्येक विहाराचं एकमेकांचं ट्रान्सपरन्स आपले बोलणं झालं पाहिजे. हे माझं उद्देश आहे. की माझी सर्व लोकांना, सगळं विहार स्पर्धेकर लोकांना सगळ्यांना विनंती आहे की या स्पर्धेला जास्तीत जास्त लोकांनी येण्याची प्रयत्न करावे. धन्यवाद. जय भीम.